आपण पाहत आहात देऊळगाव राजा लाईव्ह। देऊळगाव राजा येथे आई भवानीच्या 33व्या भव्य शोभायात्रेचा महोत्सव। देऊळगाव राजा शहरातील प्रसिद्ध जगदंबा देवी संस्थानच्या वतीने यंदा आई भवानीच्या शोभायात्रा मिरवणुकीचा 33वा भव्य महोत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येणार आहे। या महोत्सवानिमित्त संस्थानचे संस्थापक अध्यक्ष मुकुंदनाथ महाराज आंधळे यांनी राज्यभरातील भाविकांना देवीच्या दर्शनाचा लाभ घेण्याचे भावपूर्ण आवाहन केले आहे। सुमारे 35 वर्षांची परंपरा लाभलेल्या या संस्थानाने आज महाराष्ट्रात श्रद्धा आणि भक्तीचे महत्त्वाचे केंद्र म्हणून ओळख निर्माण केली आहे। येथे 3.5 शक्तिपीठांचे प्रतिकात्मक स्वरूप असल्याने तसेच जागृत देवीस्थान म्हणून या ठिकाणाला विशेष नावलौकिक प्राप्त झाला आहे। देवी नवसाला पावणारी असल्याची श्रद्धा भाविकांमध्ये असून येथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या मनोकामना पूर्ण होतात असा दृढ विश्वास व्यक्त केला जातो। दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक देऊळगाव राजामध्ये दाखल होणार आहेत। गोर गरीब आणि सर्वसामान्यांच्या श्रद्धेचा आधार असलेली ही देवी भक्तांच्या दुःखांचे निवारण करते अशी भावना भाविकांमध्ये आहे। महोत्सवाचे स्वरूप। प्रारंभ एप्रिल 13 रोजी सायंकाळी 7 वाजता। स्थान मूळ प्रतिष्ठानातून मिरवणुकीची सुरुवात। वैशिष्ट्ये शहरातून भव्य शोभायात्रा, ढोल ताशांचा गजर, भजन कीर्तनांचा नाद आणि भक्तिमय वातावरण। विशेष म्हणजे संस्थानचे अध्यक्ष मुकुंदनाथ महाराज आंधळे यांना ही गादी त्यांच्या पंजोबांकडून परंपरेने प्राप्त झाली असून ते अत्यंत श्रद्धा आणि समर्पणाने या परंपरेची सेवा करत आहेत। त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक भक्तांच्या समस्या मार्गी लागतात अशी भाविकांची श्रद्धा आहे। या पवित्र आणि भव्य महोत्सवाचा लाभ घेण्यासाठी सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे। मी प्राध्यापक मुकुंदनाथ आंधळे सर। श्री जगदंबा देवी संस्थान देऊळगाव राजा यांची यंदाची जी मिरवणूक आहे अर्थातच 13 एप्रिल 2026 चैत्र कृष्ण एकादशी वार सोमवार या मिरवणुकीचं मी आपल्या ह्या देऊळगाव राजा लाईव्ह चॅनलच्या मार्फत सर्व तमाम दर्शकांना आणि देऊळगाव राजा वासियांना चॅनल पाहणाऱ्या प्रेक्षकांना सादर निमंत्रण देऊ इच्छितो। श्री जगदंबा देवी संस्थान याला तब्बल 7 पिढ्यांचा नवनाथ पंथाचा वारसा लाभलेला आहे। माझे स्वतःचे दस्तक खुद्दर खापर पंजोबा यांच्यापासून हा नाथपंथाचा वारसा थेट माझ्यापर्यंत येऊन पोहोचला आणि शाक्त संप्रदायामधून सुद्धा माहूरगड निवासिनी श्री रेणुका माता व वणीगड निवासिनी चतुशृंगी देवी यांची गादी परंपरा ही मला गुरुकृपेने लाभलेली आहे। आत्तापर्यंत महाराष्ट्रातून हजारो भाविकांनी जगदंबा देवी संस्थान येथे येऊन जगदंबेच्या अस्तित्वाचा, तिच्या प्राजल्याचा अनुभव घेतलेला आहे। तिच्या जाज्वल शक्तीचा अनुभव आत्तापर्यंत शेकडो हजारो भक्तांना आलेला आहे आणि तसाच तो अनुभव या वर्षीच्या मिरवणूक सोहळ्यामध्ये सुद्धा सर्व भक्तांना लाभो अशी आम्ही जगदंबेचरणी प्रार्थना करत आहोत। यंदाच्या मिरवणुकीचं प्रमुख आकर्षण म्हणजे यंदाचा आई भवानी मिरवणूक उत्सव 2026 13 एप्रिल 2026 चैत्र कृष्ण एकादशी या दिवशी आपल्या महाराष्ट्रातील देवीच्या 3.5 शक्तिपीठांपैकी प्रमुख पीठ असणारं आणि मूळपीठ म्हणून प्रसिद्ध असणारं श्री क्षेत्र माहूरगड, माहूरगडच्या रेणुका मातेचे मुख्य गाभारा पुजारी श्री भवानीदास भोपीदादा तसेच माहूरगडचे तांबुलवाला म्हणून प्रसिद्ध असणारे अमोल भाऊ गावंडे यांची सुद्धा उपस्थिती हे या मिरवणुकीचं यंदाचं प्रमुख आकर्षण राहणार आहे। संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक महिला व पुरुष पारंपरिक वाद्याच्या तालावरती या मिरवणुकीमध्ये ठेका धरत असतात। पारंपरिक पोत उजळणी होऊन या पोतांच्या आणि दिवट्यांच्या प्रकाशामध्ये हजारो भाविकांच्या साक्षीने हा मिरवणूक सोहळा पार पडत असतो आणि आई चतुशृंगी हिंगलाज मातेचा जय जयकार हा संपूर्ण देऊळगाव राजा नगरीमध्ये हा दुमदुमत असतो। तसेच आपलं हे जे चॅनल आहे अर्थातच देऊळगाव राजा लाईव्ह ह्या चॅनलचा शुभारंभासाठी मी जगदंबा देवी संस्थान ट्रस्ट अँड फाउंडेशन तर्फे भरभरून शुभेच्छा देत आहे। तसेच संपूर्ण दर्शकांना या ठिकाणी आवाहन सुद्धा करत आहे, जसं जगदंबा देवी संस्थान देऊळगाव राजा हे यूट्यूब चॅनलवरती प्रेम केलं तसंच प्रेम देऊळगाव राजा लाईव्ह ह्या यूट्यूब चॅनलवरती सुद्धा करा। त्यासाठी ह्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवरती प्रेस करा। अर्थातच कुठलाही जो पहिला व्हिडिओ बातमीचा येईल तर देऊळगाव राजाच्या ताज्या, चमचमीत आणि रंजक बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचतील। जय जगदंब, नमो आदेश।